पोटनिवडणूक महाराष्ट्रात आहे आणि बारामती या ठिकाणची निवडणूक ही असल्यामुळे सर्वांचं लक्ष त्याच्याकडे लागलंय। भारतातच महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील या पोटनिवडणुकीची चर्चा आहे। एक वैचारिक भूमिका म्हणून काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाशी असणारा विरोध, भारतीय जनता पक्ष लोकशाही विरोधात, संविधान विरोधात जे कार्यरत आहे त्याचा विरोध हा करत असताना आणि सोबतीला निवडणूक देखील भारतीय जनता पक्षाची बी टीम झाली आणि फ्री अँड फेअर इलेक्शन हे होत नाही, तर दुसरीकडे राजकीय दृष्टिकोनातून देखील वैचारिक लढाई निवडणुकीच्या अनुषंगानं ही लढू दिला जात नाही। या बाबीच्या पार्श्वभूमीवर बारामती या ठिकाणी आम्ही निवडणुकीत अर्ज भरलेला होता। केवळ बारामतीतच नव्हे तर भारतातला भाजपच्या विरोधातील मोठा राजकीय विरोधी पक्ष या दोन्ही ठिकाणी जर आमचे मित्रपक्ष निवडणूक लढत नसतील तर आम्ही ती निवडणूक लढवणार आहोत, लढवण्यास तयार आहोत, अशा प्रकारची भूमिका ही 15 मार्च रोजी आम्ही घेतली आणि याच भूमिकेच्या अनुषंगाने आम्ही आमचा अर्ज दाखल केलेला आहे। मोरे हे आमचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची निवड झालेली आहे, त्यांनी अर्ज देखील भरलेला आहे। एकूण 6 अर्ज आले। बारामतीच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी काँग्रेसचं आमचं कार्यालय, आमचे कार्यकर्ते या क्षणालाही त्या ठिकाणी तिथे बसलेले आहेत आणि बारामतीत या ठिकाणी देखील काँग्रेस हा आपला कार्यकर्ता आणि विचार टिकून टकून ठेवण्याच्या अनुषंगानं कार्यरत असताना या आम्ही अर्ज भरला। 7ला त्याची छाननी झाली आणि काल 8 पासून या निवडणुकीच्या संदर्भात आमच्या उमेदवारांनी डोर टू डोर आणि सगळी प्रचार यंत्रणा ही कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने आढावा आणि डोर टू डोर व्हिजिट सुरू केलेला असतानाच एकंदरीत पवार हे महाराष्ट्राचे एक मोठे नेते होतेच आणि त्यांचं अपघाती निधन हे महाराष्ट्राच्या मनाला आणि मनाला चटका लावून देणार आहे आणि त्यांच्या मृत्यू पश्चात होणारी निवडणूक कारणाने या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाने या सर्व भावनिक भूमिकेला साथ देत असताना सोबतीला अजित पवार आणि काँग्रेस यांचं जे अलायन्स होतं, दीर्घकाळ काँग्रेस सोबत सत्तेत होते, विरोधी पक्षातही होते, किंबहुना अजितदादा हे पहिल्या त्यांच्या निवडणुका काही निवडणूक पक्षांच्या या सर्व गोष्टींची आठवण करून देत असताना, नातं सांगत असताना, त्याची सौगात देत असताना या निवडणुकीमध्ये अशा विनंती आणि अशा प्रकारचा एक आग्रह हा आम्हाला प्रामुख्यानं हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला। ज्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्राताई पवार यांनी या संदर्भामध्ये 5 तारखेला जरूर फोन केला होता, मात्र तेव्हा पक्षाचा निर्णय हा झालेला होता। त्यानंतर काल देखील त्यांनी एक विनंती करणारा आणि यामध्ये काँग्रेस पक्षाने अजितदादांशी असणारं त्यांचं जे नातं आहे आणि त्यांच्या नेत्यांशी असणारे संबंध जे आहे त्या पक्षाशी असणाऱ्या नात्याच्या अनुषंगानं विड्रॉल घ्या अशा प्रकारची कालही देखील त्यांनी ती भावना आणि विनंती व्यक्त केली होती। आज देखील त्यांनी पुन्हा एकदा संपर्क साधत असताना त्याच प्रकारची भावना ही व्यक्त केली। त्यासोबतच अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे विविध जे नेते आहेत यांनी प्रत्यक्ष भेटीला वेळ मागितला, काही त्यांचं एक शिष्टमंडळ देखील आलं। त्यामध्ये त्यांचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी देखील फोन करून फार कळकळीने त्यांनी बोलत असताना या निवडणुकीपुरतं थांबलं पाहिजे ही विनंती छगन भुजबळ साहेबांनी केली। त्यासोबतच त्यांच्या पक्षाचे जे दुसरे एक नेते आहेत ते प्रत्यक्ष आले नाही, मात्र श्री धनंजय मुंडे यांनी देखील तशा प्रकारे फोन करून विनंती केली आणि मकरंदाबा पाटील हे मदत व पुनर्वसन विभागाचे जे मंत्री आहेत तेही या सगळं भूमिकेला आणि या भूमिकेला मदत म्हणून ते त्यांच्या निवडक काही आमदारांच्या सोबत थेट काँग्रेसच्या कार्यालयामध्ये त्यांनी येण्याच्या करता वेळ मागितली आणि इथे येऊन त्यांनी देखील हीच विनंती काँग्रेस पक्षाकडे आमच्याकडे केली। या सोबतच आमचे जे विविध नेते आहेत महाराष्ट्रातले या सर्व विविध नेत्यांपर्यंत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व त्यांच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांशी देखील संपर्क हा साधला आणि आज
सकाळपासून जेव्हा आमचे मित्रपक्ष असणारे रोहितदादा पवार हे आज सकाळी भल्या पहाटे सकाळीच ते आले आणि सकाळी येऊन त्यांनी आमच्या पक्षासोबत असणारी बांधिलकी पुढे अशा स्वरूपामध्ये नेण्याची भूमिका जी आहे त्या करतानाच या निवडणुकीमध्ये अजितदादांकरता कुठेतरी सहकार्याची भूमिका ही तुमची असू द्यात ही त्यांनी भावना व्यक्त केली. आम्ही श्रद्धांजली म्हणून बारामतीकरांना मागत आहोत अशा प्रकारचा त्यांची भूमिका असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. आणि सोबतीला जो काँग्रेस अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेचं त्यांनी तंतोतंत समर्थन केलं आणि काँग्रेसने घेतलेली जी भूमिका आहे ती अत्यंत योग्य आहे. नवे तर कर्नाटक सरकारने त्या ठिकाणच्या काँग्रेस नेत्यांनी हा गुन्हा दाखल होण्याकरता केलेल्या मदतीच्या संदर्भात त्यांनी व्यक्त केले. दरम्यानच्या काळात काही उथळ वक्तव्य, हास्यास्पद वक्तव्य, प्रगल्भ परिपक्व वक्तव्य करण्यात आले. त्या अनुषंगानं परिवाराशी त्यांचा त्या असणाऱ्या नात्याच्या अनुषंगानं त्यांनी त्या संदर्भात दिलगिरी देखील व्यक्त केली. आणि इतपर काँग्रेस पक्षाचा तो अधिकार आहे, आपण निवडणूक लढत असाल तर कुठल्याही प्रकारचा आमचा विरोध आणि हरकत असू शकत नाही. मात्र एक भावनिक साथ त्या ठिकाणी बारामतीत घालण्याचा हा रोहितदादा पवार यांनी देखील केला. यांनी आज पहिल्यांदा या संदर्भामध्ये देखील त्यांच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या. शरद पवार साहेब यांनी देखील काँग्रेस पक्षाला कशा प्रकारे त्यांची सूचना आहे, कशा प्रकारची विनंती आहे आणि त्यांचं देखील पक्षश्रेष्ठीशी त्या संदर्भामध्ये आणि माध्यमांच्या माध्यमातून आणि थेट सुप्रिया ताईंच्या माध्यमातून तशा प्रकारची त्याची देखील भावना, अपेक्षा ही देखील आमच्याजवळ व्यक्त झाली. आणि या सर्व गोष्टींसोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाशी एकंदरीत चर्चा झाल्यानंतर एका निर्णयापर्यंत आम्ही आज आतापर्यंत बारामतीची पोटनिवडणुकीत काँग्रेसनी लढायलाच पाहिजे आणि लढवल्याच जायला हवी ही काँग्रेस पक्षाची भूमिका या क्षणापर्यंत आम्ही ठाम आहोत. काँग्रेस पक्षाने बारामतीला वैचारिक लढाईच्या भूमिकेतून घेतलेला पाऊल हे अत्यंत योग्य आहे. यामध्ये कुठेही थांबता कामा नये ही असणारी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. मात्र या भूमिका कुठेतरी सामंजस्याची, संस्कृतीची असणारी एक जी किनार आहे या अनुषंगानं एक संस्कृती म्हणून, एक सभ्यता म्हणून एक संवाद मोठ्या प्रमाणात घातला गेला. या अनुषंगानं साथ देण्याचा देखील कुठेतरी भावना ही आमच्या सर्वांची आहे. कुठलाही गिव्ह अँड टेकचा किंवा अटीशर्तीचा विषय असूच शकत नाही, कारण ठाम स्वरूपात आम्ही आहोत. आणि अजितदादा हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, ते काँग्रेसच्या सोबत होते, काँग्रेसमध्ये आघाडीत होते. हे जरी खरं असलं तरी जनता पक्षासारख्या विषारी आणि विखारी विचारासोबत त्यांनी कुठल्याच परिस्थितीत राहायला नको हवं, त्यांनी त्याच्यासोबत जाता कामा नये ही देखील काँग्रेस पक्षाची असणारी गतकाळाची भूमिका आणि भावना आहे. साताऱ्याला निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांना सभागृहात न जाऊ देणे, निवडणुका ज्या आहेत त्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस दमदाटी करणे, या अनुषंगानं त्यांचं भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असणं हे न रुजणार आहे, न पटणार आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या या भूमिकेचा आम्ही सातत्याने विरोध केला आहे. यावेळेसही आमची तीव्र स्वरूपाची या संदर्भातला असणारा आक्षेप, हरकत ही तशीच्या तशीच आहे. आणि या सर्व बाबींच्या अनुषंगानं या निवडणुकीला आम्ही सामोरं जायलाच हवं होतं. मात्र या एकंदरीत भावनेच्या अनुषंगानं किंवा एक मोठा नेता गमावल्याच्या अनुषंगानं जो विचार समोर आला आणि त्या निमित्तानं महाराष्ट्राला कुठेतरी एक संवादाचं, सभ्यतेचं एक उदाहरण कुठेतरी स्थापित करण्याच्या अनुषंगानं एक सकारात्मक त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्याची भूमिका घेतलेली आहे. या संदर्भात महाराष्ट्रातील आमचे तमाम नेते, दोन्ही सभागृहाचे नेते असतील, काँग्रेस कार्यसमितीचे सर्व सदस्य, त्यासोबतच जे प्रदेश अध्यक्ष त्यांच्या कारकीर्द राहिल्या या सर्वांशी चर्चा झाली. रमेशजी हे महाराष्ट्राचे प्रभारी आहे, यांच्याशी देखील या संदर्भात चर्चा झाली. आज सुनेत्रा वहिनी ज्या आहेत या खरगे साहेबांनाही भेटल्या. खरगे साहेबांकडे त्यांनी त्या संदर्भात विनंती केली. खरगे साहेबांनी देखील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत त्यांनी प्रदेशच्या
आमचं प्रदेश काँग्रेस कमिटी या संदर्भात निर्णय घेईल आणि तुमच्या संदर्भात कुठली दुमत नाही, उलट आपल्या संदर्भात सहानुभूती आहे असं सांगत असताना त्यांनी सकारात्मक साथ ही कुठेतरी खरगे साहेबांनी दिली आणि पक्षश्रेष्ठीची आमची जी चर्चा झाली या चर्चेच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाचा आमचा असणारा विरोध हा कायम स्वरूपाचा आहे. राष्ट्रवादी अजित पवारांचा गट हा भारतीय जनता पक्षाच्या सोबत असल्याच्या संदर्भात देखील आमचा तीव्र शब्दात त्यांचा निषेध आहे. त्यांनी अशा विषारी आणि विकारी पक्षासोबत राहू नये, कुठल्याही प्रकारची सत्तेसाठी लाचारी ठेवू नये, ही देखील भूमिका आमची अबाधित आहे. तर अजितदादांसारखा एक मोठा नेता हा अपघातामध्ये घातपातामध्ये मृत्यू झाल्यानंतर साधी गुन्ह्याची नोंद होत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि त्यांच्या एकंदरीत घातपाताचा अपघाताचा तपास केला जात नाही. कुठे सीआयडी कडे फोटो दाखवल्या जातात, अजून काही दाखवल्या जातात, यात काही होत नाही. सुनेत्रा वहिनींनी हा तपास सीआयडी कडे काढून हा सीबीआय कडे द्यावा, त्याचं काही होत नाही. त्यांच्या सीबीआयच्या चौकशीच्या सोबत सुप्रीम कोर्टाने त्यावर देखरेखीमध्ये तपास व्हावा ही काँग्रेसची असणारी भूमिका तिथे मान्य होत नाही. आणि उलटपक्षी मुख्यमंत्री जे आहेत हे यासारख्या सकारात्मक सूचना केल्यानंतर आणि आवश्यक त्यांच्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या अटी काँग्रेस पक्षाकडून ठेवल्यानंतरही जर गुन्हे दाखल करत नाही तर हे यामध्ये सरकार जरूर काहीतरी लपाछपी करते अशा प्रकारचा संशय हा दाटलेला आहे. आणि हा संशय देखील अबाधित हा अशाच पद्धतीने आम्ही ठेवत असताना कुठेतरी या निवडणुकीमध्ये या सर्व मुद्द्यांशी आम्ही राहतोय. मात्र या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीला राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत. आणि मोठी लढाई जी आहे ही मोठी लढाई 2029ला ही होणार आहे. ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं त्या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे माघार घेतील अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी बारामतीच्या सर्व उमेदवारांच्या सोबत आम्ही व्हिडिओ त्यांची चर्चा केली, त्यांची देखील यामध्ये काय भूमिका भावना आहे हेही जाणून घेतलं. पक्षातलं काय म्हणणं आहे, इतरांचं काय त्यामध्ये आपल्याजवळ केलेलं आव्हान आहे याचाही त्यांच्याजवळ लेखाजोखा मांडत असताना त्यांनी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य आहे हे दाखवत असताना हे सांगत असताना त्या ठिकाणी आगामी काळात पक्षाची लढाई आम्ही लढत राहू हा देखील त्या 72 आमच्या कार्यकर्त्यांनी जो त्या ठिकाणी आम्हाला जो ठाम निर्धार केलाय त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. बारामती सारख्या राजकीय दृष्टिकोनातून अनुकूल नसलेल्या आणि प्रतिकूल असलेल्या परिस्थितीत असे 72 कार्यकर्ते आमच्या जवळ याबद्दल मी अभिमान व्यक्त करतो. आज आम्हाला 2 पावलं ही सभ्यतेच्या अनुषंगानं कुठेतरी मागे घ्यावे लागत असले तरी 2029ला बारामतीमध्ये काँग्रेस पक्षाचा आमदार राहील ही या निमित्तानं मी आपल्या सर्वांना गावी देतो. आमच्या निर्णयाच्या संदर्भात ज्या ज्या घटकांचा ज्या ज्या गोष्टींचा आम्ही नोंद घेतली, ज्या गोष्टी आम्ही पटलावर घेतला आणि ज्या गोष्टींच्या अनुषंगानं प्रक्रिया केली त्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या संभाषणाचा आलेल्या फोनचा संदर्भ हा कुठेही नव्हता. त्यामुळे एकंदरीत या निर्णयापर्यंत जात असताना त्यांचा फोन येण्याचा आणि निर्णय होण्याचा काही संबंध नाही. भारतीय जनता पक्षाच्या सर्व घटकांशी आणि सर्वांशी आमचा असणारा टोकाचा विरोध आहे. तो विरोध आम्ही कायम स्वरूपामध्ये हा ठेवू. मात्र सभ्यता आणि सुसंस्कृतपणा आणि महात्मा गांधींनी आम्हाला संवाद या अनुषंगानं जे सांगितलेला जो मंत्र आहे त्यानुसार आज त्यांचा फोन हा आला होता आणि त्याच्या फोनवर बोलत असताना त्यांनी या निवडणुकीमध्ये आपण एक नेता गमावला आहे आणि त्या अनुषंगानं ही निवडणुकीमध्ये बिनविरोध व्हावी किंबहुना काँग्रेस पक्षाने निवडणूक कुठेतरी लढू नये अशा प्रकारची विनंती त्यांनी केली. आणि सोबतीला महाराष्ट्र संस्कृती नावाचा एक शब्द त्यांनी जो वापरला तो देखील शब्द या ठिकाणी कुठेतरी खरोखर जर संस्कृती असेल आणि विकृतीला मूठमाती द्यायची असेल तर त्या अनुषंगानं एक फक्त त्याला कुठेतरी साथ दी आहे ती तेवढ्या वाक्यापुरतीच देणं या ठिकाणी उचित आहे. त्यांचा फोन आला होता, मात्र त्यांच्या फोनचा येण्याचा आणि निर्णयाचा कुठेही दुरान्वय संबंध नाही. त्यांनी फोन तशा प्रकारचा विनंतीचा केला होता. माघार घेतली आहे, मात्र आता अजूनही जवळपास 30 ते 35 उमेदवारांनी माघार घेतलेली नाही आहे. काँग्रेसनं माघार घेतली, बिनविरोध होण्याची
शक्यता खूप कमी वाटते. अर्थात या संदर्भात देखील आपण सांगता ते बरोबर आहे की एकूण 53 अर्ज होते. त्या 53 अर्जापैकी काँग्रेसचा जो संबंध होता आणि संदर्भ होता तो एका अर्जापुरताच, आकाशवाणीच्या अर्जापुरताच होता. त्यामुळे आम्ही अर्ज केल्याने निवडणुका अनपोज होतील असं काही परिस्थिती आणि चित्र नाही. हे देखील आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व नेत्यांना, नेतृत्वांना सांगितलं. आणि आम्ही राहिलो का आणि नाही राहिलो का निवडणुका होणारच आहे. मग आम्हाला तुम्ही विड्रॉल होण्याकरता कशाला गळ घालताय, कशाला विनंती करताय, कशाला आपण या सगळ्या भावनिक संदर्भाच्या अनुषंगाने आपण बोलतोय. कारण निवडणुका होणारच आहे हे सांगत असतानाच त्या ठिकाणी या सर्वांनी आम्हाला जी विनंती केली की कोण राहत असेल ते राहू द्या, मात्र अशा परिस्थितीमध्ये भारतातल्या सर्वात जुन्या पक्षांनी, काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी उमेदवार म्हणून राहू नये ही त्यांची असणारी त्या ठिकाणची भूमिका आणि भावना होती. जेव्हापर्यंत अपघात प्रकरणामध्ये एफआयआर दाखल होत नाही तेव्हापर्यंत मी माघार घेणार नाही, मग त्याचं काय झालं? त्यांचं जे वक्तव्य होतं ते पक्षाच्या सहमतीने आम्ही घेतलेल्या भूमिकेच्याच अनुषंगाने होतं. त्यांनी तोपर्यंत ह्यापर्यंत असा नसून त्यांची जे वक्तव्य होतं की या घटनेचा गुन्हा दाखल करावा, मी ताबडतोबीने अर्ज विड्रॉल करतो, ही त्यांची असणारी भूमिका होती. आम्ही आमच्या भूमिकेवर, या तपासाच्या भूमिकेवर ठाम आहोत. कर्नाटक सरकारमध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्हा दाखल झाल्याचा पाठपुरावा करण्याकरता आज दस्तुरखुद रोहित पवार हे देखील कर्नाटकाला गेलेले आहेत. आज सकाळी कर्नाटकाच्या गृहमंत्र्याशी, कर्नाटक सरकारशी आज काँग्रेस म्हणून माझं देखील बोलणं झालेलं आहे. आणि आम्ही या घटनेचा एकंदरीत एफआयआर आणि त्याच्या संदर्भातल्या सर्व गोष्टी त्याचा पाठपुरावा करत राहू. काँग्रेसची मनधरणी करण्याची वेळ आली ही खरी आहे. आणि कोणी सौजन्याचा भाग म्हणून विनंती करत असेल तर ही वेळ त्यांनी काँग्रेस संदर्भात काय वक्तव्य केले, कसे वागले हे दाखवण्याचा नाही. त्यामुळे खरोखर मनधरणी केली, खरोखर त्यांनी अनेक जणांनी विनंती केली आणि व्यक्तिगत पातळीवर त्यांनी कळकळीची जी विनंती केली ही निश्चित स्वरूपामध्ये ही दखल घ्यावी अशा स्वरूपाची त्यांची एकंदरीत भूमिका आणि अप्रोच होता. त्यामुळे काँग्रेसही लढू शकतोय. अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांनी वैयक्तिकरित्या तुम्हाला फोन करून विनंती केली होती का किंवा काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा केली होती? शरद पवार साहेबांनी जे काही वक्तव्य 4 दिवसाखाली जे केलं होतं ते आपल्याला माहिती आहे आणि आज सकाळी देखील त्यांनी तशा स्वरूपाची भूमिका जी मांडली ती आपल्याजवळ आहे. खरं आहे, जो नियम आणि जो संदर्भ, जो निकष आणि जो आग्रह हा बारामती संदर्भात धरला गेला होता हाच सर्व निवडणुकीमध्ये धरला जायला पाहिजे. राहुरीती धरला जायला पाहिजे होता, याच्या आधी धरला जायला पाहिजे होता. मात्र या निमित्तानं काही सभ्यतेचे संकेत म्हणून, काही संहिता म्हणून जर निर्माण होत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. ही वेळ तेव्हा कुठे गेला होता राधे तुझा धर्म हा प्रतिप्रश्न विचारण्याचा नाही. तुम्ही आता घोषणा करताय पण 2 तासापूर्वी तुमचे नेते विजय वडेट्टीवारांनी घोषणा केलेली आहे. कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे सगळा. ही प्रक्रिया सुरू असताना त्यांनी कदाचित त्यांचं व्यक्तिगत विधान असेल. नुकत्याच 15-20 मिनिटापूर्वी या सगळ्या निर्णयाची प्रक्रिया संपन्न झालेली आहे. सर, बारामती विधानसभेची पोटनिवडणूक तर आता फक्त काँग्रेसने माघार घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हा निवडणूक लढते. परंतु वारंवार या सगळ्या बारामती विधानसभा असेल किंवा बारामती लोकसभा मतदारसंघ असेल यावरती भाजपने नेहमीच डोळा ठेवलेला आहे. मग तुम्ही म्हणजे भाजपने डोळा ठेवलेला आहे. 2029ला बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार झालेला दिसेल हे या निमित्ताने आम्ही आपल्याला सांगतो. आणि सोबतीला या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार हा माघार घेत आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आमचा कुठलाही सहभाग राहणार नाही. आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत. आम्ही कोणालाही पाठिंबा देत नाही. तुम्ही माघार घेतलेली आहे पण आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर पक्षातल्या नेत्यांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश? श्रेय जे आहे ते ज्यांना घेता येण्याचं कौशल्य असेल ते जरूर घ्यावं. मात्र याचं या निर्णयाचं जे श्रेय आहे ते महाराष्ट्रातल्या सर्व आमच्या नेत्यांना आहे आणि सामूहिक स्वरूपाचा निर्णय हा या संदर्भातला झालेला आहे. आणि बारामतीकरांनी या निवडणुकीमध्ये त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीने मतदान करावं ही आमचं आव्हान राहणार आहे. पार्थ पवार यांनी केलेल्या वक्तव्यात
पवार किंवा एनसीपीच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली का? कारण त्यांनी थेट काँग्रेस पक्षावरती टीका केल्याचं पाहायला मिळतं. त्या वक्तव्याचं कोणी समर्थन केलं नाही. ते वक्तव्य चुकीचंच होतं आणि चूक होती हे सर्वसाधारण सर्वांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. त्यामुळे एक अत्यंत चुकीच्या भूमिकेतून मांडल्या गेलेल्या विषयावर मला असं वाटतं काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. परिपक्वतेचा त्या तराजूत आपण टाकलेलं ते वक्तव्य आहे तेवढं पुरेसं आहे. रोहित पवारांनी नेमकं काय सांगितलं? रोहित पवारांनी या निवडणुकीमध्ये भावनेच्या अनुषंगानं श्रद्धांजलीच्या अनुषंगानं उमेदवार देऊ नये ही भूमिका रोहित पवारांनी मांडली आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसनी या तपासाच्या अनुषंगानं घेतलेल्या भूमिकेच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठेतरी या चांगल्या भूमिकेचं त्यांनी एवढंच नव्हे तर कर्नाटकमध्ये काँग्रेसमुळे गुन्हा दाखल झाला याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. तुमची मागणी होती की एफआयआर नोंदवून घ्यावा, त्यानंतर आम्ही मी बोललोय त्याच्यावर. सर, सुनीता पवार यांनी पण दिलगिरी व्यक्त केली का? पार्थ पवारांनी जी वक्तव्य केलं होतं त्याच्यावर सुनीता पवारांनी दिलगिरी व्यक्त केली का? आता त्या उमेदवार आहेत, त्यांना आम्ही काही अटी शर्ती विशेष टाकून या संदर्भामध्ये जास्ती काही त्यांच्याकडून आम्ही बोलून घेणं किंवा आम्ही अशा अपेक्षा व्यक्त करणं चुकीचं आहे. त्यांचं वक्तव्य जे अनावश्यक होतं ते करायला नव्हतं पाहिजे याबद्दल सर्वांची एकमत आहे, त्यांचं देखील आहे. आणि या वक्तव्याला जास्ती राजकीय त्याच्याशी काही खेळण्याची आवश्यकता नाही, कारण ते अपरिपक्व वक्तव्य होतं. त्यामुळे एखाद्या अपरिपक्व एखाद्या इमॅच्युअर्ड अशा एखाद्या वक्तव्याला जास्ती लावून धरण्याएवढी अपरिपक्वता काँग्रेसजवळ निश्चित नाही. काँग्रेस प्रगल्भ पक्ष आहे, मोठ्या मनाचा पक्ष आहे, मोठ्या विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे अशा बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें करके उसको भूल जाना चाहिए. उमेदवाराच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे दोन्ही गट या एकाच मतावर आलेले बघायला मिळाले. जरूर दोघांची भावना ही एक होती आणि विलिनीकरणाचा विचार पुढे पडला का मागे पडला मला माहित नाही. मात्र या निमित्तानं दोघांमध्ये एक वाक्यता ही आढळून आली हे मात्र खरे. तुम्ही जशी राजकीय सभ्यता पाहिली तशा राजकीय सभ्यतेची अपेक्षा करता भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्याकडनं बघणार का? कारण की आता तुम्ही माघार घेताय, उद्या पुन्हा कदाचित कोणत्या विधानसभेच्या सभ्यता संस्कृती विचार हा गिव्ह अँड टेकचा व्यवसाय आणि धंदा असू शकत नाही. आपण सभ्यतेने का वागतो तर ते आपले संस्कार असतात, ती आपली भूमिका असते. त्यामुळे आम्ही सभ्यतेने वागत आलेलो आहोत. आमच्या नेत्यांचा वारंवार भारतीय जनता पक्ष कसा आणि कुठे कशा कशा शब्दात बोलून काय काय अपमानास्पद शब्द वापरले हे आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. मात्र असं असताना एक सभ्यतेने आणि सुसंस्कृतपणाने वागणं हा काँग्रेसचा मूळ गाभा आहे. त्यामुळे आम्ही सभ्यता आणि सुसंस्कृतपणा या अनुषंगानं आमचा आचार विचार व्यवहार आणि उच्चार ठेवण्याकरता बांधलेला होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं तुमच्याशी काही संवाद साधला आला का? मवियाचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी जर भूमिका घेत असेल, संवाद साधण्यासाठी रोहित पवारांना पाठवत असेल, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं सुद्धा याच्यामध्ये काही आपलं मत नोंदवलं होतं का? त्यांचं नोंदवलेलं मत माझ्यापर्यंत पोहोचलं नाही. प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांनी तुमच्याशी काही संपर्क साधला का? कारण की हे दोन नेते नाही, मी आपल्याला ज्यांची नावं घेतले तेवढ्याच लोकांनी बोललंय. किंबहुना सर्वप्रथम जो फोन आला तो उमेदवार म्हणून ज्या उभ्या ठाकल्या आहेत त्या सुनेत्रा वहिनी पवार यांचाच पहिला फोन होता. दुसरा फोन त्यांचा होता आणि त्यानंतर इतर फोन येण्याची सुरुवात झाली. त्यांनी काय प्रयत्न केले मला माहित नाही. मात्र आमच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांशी त्यांच्या खासदारांनी जरूर संपर्क साधायला पाहिजे होता आणि समन्वयाची ही भूमिका जी आहे ही खूप आधी घ्यायला पाहिजे होती. कारण 15 मार्चला निवडणुका लागल्या आणि 15 मार्च पासून तर 5 एप्रिल पर्यंत तब्बल 21 दिवस आम्हाला कोणाचाही फोन आला नाही. त्यामुळे 21 दिवस एवढी मोठी जी काही राष्ट्रवादी अजित पवार गटातली मतब्बर मंडळी आहेत, जिथं उठणं बसतं दिल्लीत असं सर्व असतं, हे यांनी आणि त्यांचे अनेक मंत्री पण आहेत, यांनी ही भूमिका का मांडली नाही खरा हा आश्चर्याचा विषय आहे. बारामती में वैचारिक संघर्ष, वैचारिक लड़ाई और भारतीय जनता पक्ष के खिलाफ हमारी जो भूमिका है उस भूमिका को लेकर हमने यहाँ उम्मीदवार उतारा था. हमारा वहाँ अलायंस जो हमारे पार्टनर थे वो यदि चुनाव नहीं लड़ते तो हम लड़ने के लिए तैयार है, मगर हर हाल में
उसका विरोध होना चाहिए। भारतीय जनता पार्टी जो वोट चोरी के माध्यम से और उसके साथ साजिशों के माध्यम से चुनाव आयोग को उन्होंने जेब में डाला है, इन चीजों के कारण से जो चुनावी प्रक्रिया जो है, वो चुनाव प्रक्रिया में बहुत अफरा तफरी और गलत चीजें वो कर रही है। ये चीज का भी उसमें अहम भूमिका रही और इसके चलते हमने वहां नॉमिनेशन हमारा डाला था। हर हाल में हमें चुनाव लड़ना ही चाहिए था, मगर कल से वहां पर राष्ट्रवादी के जो सारे जो नेता है, अजित पवार जी की और कांग्रेस के रिश्तों की सौगात देते हुए सहानुभूति और जो एक्सीडेंट हुआ है उस एक्सीडेंट के को लेकर जो माहौल है, श्रद्धांजलि का जो पूरा एक जज्बा है, उसको ध्यान में रखते हुए उन्होंने बार बार लगातार हमसे पिछले 24 घंटों में जो संपर्क किया है, बातचीत की है, उसको लेकर हमने सारे हमारे पार्टी में उसको लेकर चर्चा की और उसके साथ साथ क्या रिक्वेस्ट है और किस प्रकार से नेता हमसे क्या कह रहे हैं इसको लेकर, और हमारे महाराष्ट्र के भी नेताओं की क्या भूमिका है, ये सब समझते हुए हमने आलाकमान के साथ भी बात की। और उसके पश्चात यहाँ पर ये चुनाव हर हाल में लड़ना ही चाहिए था, ये सच्चाई होने के बावजूद एक सभ्यता के तौर पर और एक सहानुभूति के तौर पर ये चुनाव में कांग्रेस का हमारा उम्मीदवार जो है वो विड्रॉल करने जा रहा है। क्या पवार साहब को फोन आया था, सुनीता जी भी मिली मल्लिका? ये इसमें जो उम्मीदवार है और उप मुख्यमंत्री भी है सुनीता पवार जो है, उनका इसको लेके उनका लगातार इसको लेकर फोन पर उनकी बात हुई। उसके पश्चात छगन भुजबल जी जो है उनके पार्टी के नेता, उन्होंने बात की, धनंजय मुंडे जी ने बात की, जो मंत्री है मकरंद आबा पाटिल, वो उनके नेतृत्व में कांग्रेस एक राष्ट्रवादी कांग्रेस का एक शिष्टमंडल भी हमारे दफ्तर में मिलने के लिए आया। और इसके साथ साथ जो बारामती से और पवार, बारामती से जिनका रिश्ता है और पवार परिवार से जो आते हैं, राजनीतिक दल अलग होने के बावजूद एक अजित पवार की मृत्यु के बाद श्रद्धांजलि हेतु ये चुनाव में आप नहीं लड़ते हो तो ठीक रहेगा, एक रिक्वेस्ट को लेके आज इन्होंने भी संपर्क किया। उसके साथ साथ जो सुप्रिया सुले जी जो है उन्होंने भी उसको लेकर बात की, शरद पवार जी की बात को भी उन्होंने हमारे सामने रखा और इन मुद्दों को लेकर हमारे पार्टी के आला कमान ने एक बड़ा दिल दिखाते हुए यहाँ पर न डालने का, विड्रॉल करने का फैसला लिया है। मगर आज हम 2026 में हम आज विड्रॉल ले रहे हैं, मगर 2029 में हमारा ही विधायक बारामती में रहेगा, ये भी मैं यहाँ आपको आश्वस्त करना चाहता हूँ। चुनाव नहीं लड़ रहे, लेकिन आपके बगैर वहां पर आपका किसी को सपोर्ट? जी नहीं, हम वहां से चुनावी मैदान में नहीं रहेंगे। हम बारामती के लोगों के विवेक पे इस फैसले को छोड़ते हैं, हमारा किसी को सपोर्ट नहीं रहेगा। हम हमारी मांगों पर कायम हम हमारे मांगों पर कायम है और हमारे कैंडिडेट ने एक बयान जो दिया था कि यदि आप बार बार लगातार कह रहे हो, मैं मराठी के भी पत्रकार को कहना चाहूंगा कि बार बार लगातार यदि वो कह रहे हैं कि आप विड्रॉल लो, तो हमारे कैंडिडेट ने कहा था कि हाँ हम तो बिल्कुल एक झटके में ले लेंगे, आप पहले एफआईआर तो दर्ज करके दिखाइए। तो ये उनका जो स्टेटमेंट और भूमिका थी, उस भूमिका की हम सराहना करते हैं और उस भूमिका पर और उनके स्टेटमेंट पर हम कायम है। मगर यही दिखाते हुए कहीं ना कहीं भारतीय जनता पार्टी ने भी दिखा दिया है कि हमें यहाँ पर ये जो अपराध है वो रजिस्टर करने का मादा हमें नहीं है, हमें वो हिम्मत नहीं है। मैं बोल दिया मुख्यमंत्री जी का बारामती से अपनी भूमिका ली है और बारामती में जो भूमिका ली और राहुल में क्यों नहीं लिया? जी, हमारी तो भूमिका राहुल में हमारा कैंडिडेट नहीं था, हमारा जो अलायंस पार्टनर है उनका उम्मीदवार वहां पे था। हालांकि हम दोनों जगह लड़ना चाह रहे थे, मगर वहाँ हमारा कैंडिडेट नहीं, हमारा कैंडिडेट जहाँ था उसी को लेकर हमारी भूमिका है। और आप बात बिल्कुल दुरुस्त करते हो कि इस प्रकार से कोई एक संहिता जो कानून में नहीं है मगर समाज में और राजनीतिक दलों के बीच में एक अच्छी राजनीति के लिए आने वाले समय में इसको लेकर भी एक आम सहमति, आम राय और एक अंडरस्टैंडिंग होना जरूरी है। आपने चुनाव आयोग पर भी गंभीर सवाल उठाए, बावजूद इसके आज आप अपना उम्मीदवार पीछे ले रहे हैं। ये चुनाव आयोग पर जो गंभीर हमारे जो मुद्दे हैं और ऑब्जेक्शन है वो है ही, और चुनाव आयोग जो है ये भारतीय जनता पार्टी की बी टीम बनी हुई है। और मैं आपका ध्यान आकर्षित करना चाहूंगा कि कल बंगाल के चुनाव को लेके जो ट्वीट किया है
एक राजनीतिक दल जैसे ट्वीट करता है उस प्रकार से ट्वीट करके चुनाव आयोग ने अपना जो चरित्र है साबित कर दिया। इसलिए हम चुनाव के भारतीय जनता पार्टी के और चुनाव आयोग के खिलाफ में है, उसका और इस मुद्दे का कहीं दूर दूर तक संबंध नहीं। पार्थ पवार ने तो कांग्रेस के डाउनफॉल की चुनौती दी थी। उनका वो स्टेटमेंट अपरिपक्वता की कक्षा में आता है और कांग्रेस जो है परिपक्व और एक गरिमा और एक बड़ी लिगेसी एक वाली पार्टी है, तो इसे इन चीजों की तरफ ध्यान देना कोई आवश्यक नहीं है। सरकार सिर्फ राहुल सीट्स की बात करते हैं, आपके ही स्वयं की पार्टी एनसीपी शरद पवार मोर्चे तरफ से उम्मीदवार खड़े किए गए, आपका समर्थन किसकी तरफ रहेगा? हालांकि वहाँ पे भी बाई इलेक्शन हो रहा है, सिर्फ सवाल ये है वहां पर हम इंडिया अलायंस में हैं, हम महाविकास आघाड़ी में हैं और राउरी में हम महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस के साथ रहेंगे। थैंक यू। नहीं, आपने